हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 1.4 पाहणार आहोत. याच्यातला आपला जो पहिला प्रश्न आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज. म्हणजे 1 ते 20 मधल्या सगळ्या मूळ संख्या घ्यायच्यात आपल्याला आणि त्याची सगळ्यांची बेरीज करायची. आणि पर्यायापैकी कोणता ऑप्शन आहे त्याला टिक मार्क करायचा. तर 1 ते 20 मधल्या मूळ संख्या किती आहे? 1 ते 20 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या मूळ संख्या आहेत सगळ्या 1 ते 20 मधल्या. आणि आता यांची सगळ्याची बेरीज करायची. आता आपण यांची बेरीज करू. ठीक आहे. 2 आणि 3 5 होतात. 5 आणि 5 10 होतात. 10 आणि 7 किती झाले? 17. येथून एवढ्याची बेरीज झाली 17 झाली. ठीक आहे. 2 आणि 3 5 होतात. 5 आणि 5 10 झाले. 10 आणि 7 17 झाले. ह्या दोघांची जर बेरीज केली की आपण लिहून घेऊ 11, 13, 17 आणि 19. ठीक आहे. ह्या सगळ्यांची बेरीज मी एकत्र केली, ही 17 आली. बाकीच्या संख्या घेऊन टाकल्या. 8, 9, 10, 11. 11 मध्ये 7 मिळवले. 11 मध्ये 7 मिळवले 18 होतात. 18 मध्ये 9 मिळवले 27 होतात. अच्छाले 2 1 2 3 4 5 6 7. आपलं उत्तर आलं 77, जे की पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न आहे, 2 अंकाच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. आता पहा, आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न समजत नाही, तर व्यवस्थित वाचून घ्यायचा 1 2 3 वेळेस आणि समजून घेऊनच मग आपल्याला प्रश्न करायचा. आता इथं बऱ्याच जणाला प्रॉब्लेम असेल की बाबा हे काय प्रश्न विचारला. इथं 2 अंकाच्या म्हणजे 2 अंकी संख्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. या संख्यांची संख्या किती विचारली? 2 अंकी संख्या किती आहेत? आता एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 1 2 3 4 ह्या 2 अंकी आहेत का नाही आहेत? मग 2 अंकी लहानात लहान संख्या कुठून सुरुवात होती? 10, हे की नाही? 11 12 13 14 15 ह्या सगळ्या 2 अंकी झाल्या. ठीक आहे. 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता हे सगळं लिहित बसायचं का नाही? आता पहा, इथे 10, इथे 20 होतात. 30च्या पाड्यात 31च्या पाड्यात 30 होतात. 41च्या पाड्यात 40 होतात. 51च्या पाड्यात 50 होतात. 51 पर्यंत. ठीक आहे. ह्या 10 झाल्या, ह्या 20 झाल्या, इथं 30 झाल्या, 40 झाल्या, 50 झाल्या, 60 झाल्या, 70 झाल्या, 80 झाल्या, 90 झाल्या. हे आता हे 100 वाला पहा, हे 90च्या पाड्यात आपल्याला सगळे घ्यायचे का? 91 92 93 94 95 96 97 98 99 आणि हे 100. ठीक आहे. ही या पाड्यात 10 झाल्या, इथं पण 10 झाल्या, 20, इथं 30, इथं 40, इथं 50, इथं 60, इथं 70, इथं 80 आणि इथं 81 82 83 84 85 86 87 88 89. ठीक आहे. ही काय 2 अंकी संख्या नाही आहे. ठीक आहे. ही काय 2 अंकी संख्या नाही आहे. ठीक आहे. 89 आणि हे 10 पकडलं, 10 पण आहे ना, 10 पकडला नाही. एका 2च्या पाड्यात इथं 10 येते. ठीक आहे. हे पकडलं तर 90 एकूण आपल्याला 2 अंकी संख्या भेटून जाते. ठीक आहे. पहा, एक मार्क नवोदयमध्ये फार महत्वाचा राहतो. एका मार्कामुळे आपला नवोदयचं बऱ्याच जणांचा नंबर लागत नाही. त्याच्यामुळे एका मार्काला खूप महत्त्व द्या. छोट्या छोट्या गोष्टी हे ते समजून घ्या, कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप सारं मुलांच्या मिस्टेक्स होतात, कारण त्या छोट्या गोष्टीकडेच लक्ष देत नाही. चला, तर मग इथं एकूण अशा संख्या 90 संख्या आहे. तुम्ही मोजून पाहू शकता आणि 90 असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 90 लिहून सांगू शकता. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? म्हणजे सर्वात लहान संख्या आणि 2 मूळ संख्यापासून तयार होणारी. तर आपण पहा, ती 2 मूळ संख्यापासूनच तयार होणारी पाहिजे. तर जर आपण 32ला बघितलं, 2 संख्यापासून होणार ही 2 गुणिले 16 येऊ शकते.
8 गुणिले 4 पण 32 येऊ शकते, पण आणि 32 एका 32 पण येऊ शकते. आता इथं दोन मूळ संख्या आहेत का पाहायचं. ही मूळ संख्या नाही, इथं इथं पण ही पण मूळ पण नाही, ही पण नाही, आणि इथं ही मूळ नाही, ही पण नाही मूळ. मग हे पहिलं पर्यायाचं उत्तर असू शकत नाही, तर एकच मूळ आहे. आपल्या दोन मूळ संख्यातली सर्वात लहान संख्या पाहिजे. आता इथं पाहिलं की 11 गुणिले 3, 11 गुणिले 3 काय होतात 33. ठीक आहे. इथं जर पाहिलं 17 गुणिले 2, 17 गुणिले 2 34 होतात. आणि इथं बघितलं 7 गुणिले 5. आता हे सगळ्या मूळ संख्या आहेत, आहे की नाही, मूळ संख्यांचाच गुणाकार आहे. ठीक आहे. पण आपल्याला सगळ्यात लहान संख्या विचारली, सर्वात लहान विचारली, सर्वात मोठी नाही विचारली, सर्वात लहान. तर सर्वात लहान 11 गुणिले 3 33 आपल्याला ही संख्या भेटेल. आता तुम्ही म्हणसाल सर दुसरी पण भेटू शकते. 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 किती होती 6. हे दोन मूळ संख्या आहेत आणि त्याच्या गुणाकारापासून आपल्याला 6 ही संख्या भेटू शकते. पण ह्या पर्यायामध्ये 6 हे नाहीये. ह्या पर्यायापैकी जे आहेत आपल्याला त्याच काय करावं लागते, त्याच संख्या पाहावं लागते, त्या पर्यायामधलंच उत्तर लिहावं लागते. ठीक आहे. तर इथं पर्याय क्रमांक बी आहे. चल पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे. म्हणजे पहिल्या 4 मूळ संख्या लिहायच्या आणि त्यांची बेरीज लिहायची. मग पहिल्या 4 मूळ संख्या काय आहे, 2 3 5 7. तर इथं पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज करायची. 2 3 5 7 7 8 झाली, 10 10 7 17. 17 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर येईल. पहा असा प्रश्न येतो, पहिल्या 4च्या जागी असं होऊ शकते की पहिल्या 6 संख्यांची बेरीज, पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज, किंवा पहिल्या 8 मूळ संख्यांची बेरीज, किंवा पहिल्या 10 मूळ संख्यांची बेरीज, असं येऊ शकते. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज येण्यापेक्षा पहिल्या 10 मूळ संख्यांची बेरीज येण्याची शक्यता फार आहे. बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो. चल पुढचा प्रश्न पाहू. इथे जर पुढचा प्रश्न पाहिला, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या याच्यातील फरक असेल. म्हणजे आपल्याला काय करायचं, हा 6 अंक आणि 9 अंक यांची अदलाबदल करायची. आपली संख्या आहे 36,490. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्या जागी हा 9 ठेवायचा, 6च्या जागी 9 आणि 9च्या जागी 6. तर आपण ते बदलाबदली करू अंकाची. हे हा 9 इकडे गेला आणि हा 6 इकडे गेला. ठीक आहे. म्हणजे हा 9 इथे घेतला, 6च्या ठिकाणी 9 घेतला आणि 9च्या ठिकाणी 6, इथं 9 घेतला आणि इथं 6 घेतला. मग आपल्याला सांगितलं की ह्या दोन संख्येतील फरक काय आहे. आता आपण फरक म्हणजे वजाबाकी. आता वजाबाकी करताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करतो, वजा करतो. आता इथं मोठी संख्या आहे 39,460, लहान संख्या आहे 36,490. ह्या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. 0 मधून 0 गेला 0, 6 मधून 9 जात नाही, याच्यातला एक कमी केला आणि इथं एक घेतला. 16 मधून 9 गेले, उत्तर येते 7. 9 मधून सॉरी इथं 3 येतात, इथं काय ते 3 मधून 4 जात नाही. ठीक आहे. 3 मधून 4 जातात का नाही, याच्यातला एक कमी केला, इथं 8 झाले आणि इथे 1 दिला. 13 मधून 4 गेले, उत्तर येते 9. 8 मधून 6 गेले, उत्तर येते 2. 3 मधून 3 गेला 0. ह्या इकडच्या शून्याला काहीही व्हॅल्यू नसते, ह्या शून्याला व्हॅल्यू आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 2970. 2970 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटेल. पुढचा 6वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. आता संयुक्त संख्या म्हणजे काय असतात, ज्या मूळ संख्या नसतात, ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात, त्या संयुक्त संख्या असतात. ठीक आहे. आता पहा, एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हा एवढं लक्षात ठेवा. पहिले मी संयुक्त संख्या सांगतो, आपल्याला उत्तर लगेच भेटून जाईल. ठीक आहे. आता आपण जर पाहिलं, एक ही अपवाद आहे, हा संख्या जी मूळ पण नाही आणि संयुक्त नाही, एवढं लक्षात ठेवा. 2 पासून सुरुवात करू. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 20. आता मी काय करेल, याच्यातल्या आपल्याला मूळ संख्या माहित आहे, मला फक्त संयुक्त संख्या पाहिजे. याच्यातला संयुक्त संख्या मी तुम्हाला सांगितलं, ज्या मूळ संख्या असतात त्या संयुक्त नसतात. म्हणजे मूळ सोडून बाकीच्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या संयुक्त आहेत. मग ही मूळ संख्या आहे तर ही संयुक्त असेल का? नाही. मला संयुक्त संख्याची यादी करायची 1 ते 20 पर्यंत. एक ही मूळ पण नाही, संयुक्त पण नाही, हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येण्याची शक्यता राहते. ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, इथं ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, इथं ही मूळ संख्या आहे, इथं ही मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्या सोडून बाकीच्या जेवढ्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. हे ते 4 आले तर 6 आहे, 8 आणि 9. म्हणजे ह्या बाकीच्या उरलेल्या ज्या आहेत ह्या संख्या सोडून टाकल्या तर बाकीच्या उरलेल्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या झाल्या आपल्या संयुक्त संख्या. ठीक आहे. 9, त्याच्यानंतर 10, 12, 14, 15, 16, 18, 20. म्हणजे आपल्याला मूळ संख्या जर आपण काढून टाकल्या तर आपल्याला येणारं उत्तर राहणार संयुक्त संख्या. इथं ही आपल्या संयुक्त संख्यासाठी मूळ संख्या कट करून टाकावं लागेल. ही संयुक्त संख्या होऊ शकत नाही. ही पण मूळ संख्या आहे आणि ही पण मूळ संख्या आहे. 15 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच 15 ही आपली झाली संयुक्त संख्या. आपला पुढचा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. 9, 5, 9, 5, 0, 2, 4 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या, म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची. आता लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करताना आपण काय करू, पहिले मोठ्यात मोठी करू, कमाल करू. कमाल करताना आपण काय करू, सगळ्यात मोठी संख्या लिहायची, त्याच्यानंतर उरलेल्या संख्यातली मोठी संख्या लिहायची, त्याच्यानंतर उरलेल्या संख्यातली मोठी संख्या लिहायची, त्याच्यानंतर उरलेल्या संख्यातली मोठी संख्या लिहायची. आणि मग आता याच्यानंतर आपण किमान संख्या करू. आता किमान करताना आपण ही संख्या 0 जर इकडे लिहिली, ठीक आहे, आणि उलट्या क्रमाने लिहिली तर ही 5 अंकी संख्या होत नाही, कारण 0 सुरुवातीला राहिला तर काय होते, ही 4 अंकी संख्या तयार झाली आहे की नाही. 4 अंकी 2459. पण आपल्याला 5 अंकी संख्या करायची. मग हा 0 आपल्याला इकडे सुरुवातीला नाही हवा, हा 0 आपण इकडे लिहूता आणि मग 5 अंकी संख्या तयार. फक्त एक अंक सरकूनच लिहायचा. ठीक आहे, ह्या अंकाला इकडे घ्यायचं आणि 0ला इकडे मधात टाकून टाकायचं. म्हणजे आपल्याला काय झाली, आता ही 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार झाली, 20,459. 20,459 आपल्याला पर्यायामध्ये पाहायचं. 20,459 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटून जातो. अशा प्रकारे हा आपला छोटासा प्रॅक्टिस सेट होता. अतिशय सोपं आहे. काही जरी डाऊट असेल, दुसरा प्रश्न असेल काही, तर तुम्ही तुमचे डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुमचे ज्या पण शंका आहे त्याचं समाधान आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.